आज 2 दिवस झालं गणपती बाप्पांचं आगमन होऊन. बबड्या मला 2 दिवस झालं म्हणतोय की मम्मा मला गणपती बाप्पा बघायला जायचं आहे. तर म्हटलं चल बाबा आज सगळं काम उरकून आपण जाऊ बघायला. माझ्या डिलिव्हरीला 6 महिनेच आहे, त्याच्यामुळे माझी केस खूप रफ झाली आहेत व केस खूप गळत आहेत. खूप छोटी केस राहिली आहेत. काय हेअरस्टाईल पण करू वाटत नाही. नुसतं मग काय करते, वर बांधते केस आणि तयार होते. माझं आवरून झाल्यानंतर मी बबड्याचं आवरायला सुरुवात केली. बबड्या काय मला त्याचं नीट आवरू देत नाही. नुसतं नाटकं करतो. जे मी शर्ट घालते तर बटन मी लावतो, मी डोकं विंचरते तर थांब मी डोकं विंचरतो. सगळं त्याला त्याच्या हाताने करायचं असतं. खूप नाटकं करतो तो माझ्यासमोर. मला काय शांतपणे तो त्याचं उरकू देत नाही. बघा त्याने त्याच्या हाताने कसं डोकं विचारलं. बापरे, हा बाबड्या कधी सुधारणार काय माहिती. त्याला म्हणलं आपल्याला गणपती बाप्पाला बघायला जायचं आहे ना, मग उरकू दे मला. तेवढ्यामध्ये लाडू पण उठला. लाडू उठल्यानंतर बबड्याचा असं काय चालू होतो लाड करायचा लाडूचं खूप लाड करतो. त्याला म्हटलं हास. तो स्वतः हसतो आणि बेबीने हसला म्हणून त्याचं तोंड उघडून त्याला हसवण्याचा प्रयत्न करत होता. नंतर बेबीची टोपी घालून बसला. नंतर मग लाडूला पण तयार करून मम्मीला मॅचिंग टोपी आणि दादाला मॅचिंग शर्ट घालून लाडू निघाला गणपती बाप्पा बघायला. तिथे जाऊन बघते तर काय बाबड्याच्या मित्रांची मीटिंग बसली होती. बाबड्या पण शिरला मग मीटिंगमध्ये. मी आले लाडूला गणपती बाप्पांचा आशीर्वाद द्यायला. नंतर बाबड्याने पण गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेतला. आता पाऊस पडतोय म्हणून सगळीकडे खूप हिरवळ पसरलेली आहे. त्यानंतर बाबड्या मीटिंगमधनं यायला तयारच नव्हता. त्याला बळच घरी आणलं. ते बघा माझा हुशार बाळ परत मीटिंगमध्ये शिरायला बघत होता. नंतर समोरनं गाडी आली तर लगेच बाबड्या रस्त्याच्या कडेला उभं राहिला. नंतर घरी आल्यानंतर बाबड्याचे फ्रेंड्स बाबड्याला भेटायला आले. बाबड्या सगळी खेळणी आणून शेजारच्या गोलूला देत होता आणि त्यांना मात्र बघून माझा लाडू खुश होत होता. बघा कसा खुश होतोय.